वहिनी, वहिनी, महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तुला. आणि हे तुझ्यासाठी. हे काय पुस्तक? पुस्तक देण्यापेक्षा काहीतरी साडी, मेकअपचं सामान असलं काहीतरी द्यायचं ना. ह्याचं काय करणार आहे मी? अगं वहिनी, असं काय करतेस? ह्या पुस्तकातून शिकण्यासारखं खूप काही आहे म्हणून दिलंय मी. अहो, मला शिकण्यासाठी ना भरपूर काय, आणि तुम्ही आधी शिका. आणि असले नखरे ना तुम्ही तुमच्या घरी गेला का नाही सासरी, तिथं जावेसोबत करा. हा, माझ्यासोबत नका करू. अगं वहिनी, तू असं काय बोलतेस? निदान आजच्या दिवशी तरी चांगलं बोल ना ग माझ्याशी. कशाला चांगलं बोलू? तुम्ही आमच्यावर नुसता भारच आहे. कसला तरी सपोर्ट आहे का तुमचा आम्हाला? अगं वहिनी, असं काय बोलतेस तू? मला सांग, सकाळी दादाने उठल्या उठल्या आपल्या दोघींना छान गिफ्ट दिले. इवन आमच्या ऑफिस मध्ये पण ना महिला दिन छान साजरा केला. प्रत्येक जण महिलेशी खूप चांगलं वागत होता. मग तूच का माझ्याशी असं वागतेस? मला खरंच कळतच नाहीये की माझं नेमकं काय चुकलंय. अहो, चुकलं तुमचं काय नाहीये, चुकलं माझंच आहे. आणि तुमच्या दादाचं काय कौतुक सांगताय हो? बघायला गेलं तर आजच्या दिवशी शुभेच्छा देणार आणि नंतर काय बायकांचा आदर करतात का? आल्यात मोठं. अगं वहिनी, तू काय बोलतेस? आणि मला एक गोष्ट सांग की दादाने तुझा कधी आदर केला नाही ग? रोज दादा तुझा आदर करतो, तुला कधीच दुखवत नाही. एका शब्दाने सुद्धा तुला कधी त्यानं दुखावलेलं नाहीये. उलट तूच त्याला बोलत असतेस ना. पण ते सगळं सोड आणि मला सांग, सगळेच पुरुष फक्त आजच्या दिवशीच महिलेचा आदर करतात असं काही नाहीये. अगं, तर इतर दिवशी सुद्धा पुरुष तेवढाच आदर करत असतात. पण मला एक गोष्ट कळत नाहीये, तुला माझा काय प्रॉब्लेम आहे? तू माझ्याशी का असं वागतेस? तुमचा काय प्रॉब्लेम आहे? अहो, तुम्हीच एक प्रॉब्लेम आहात. तुमच्या दादाने इथं माझ्या उरावर आणून ठेवलंय तुम्हाला. हाच एक मोठा प्रॉब्लेम आहे. माझ्या डोक्याला ताप करून ठेवलाय नुसता. बहिणी, सॉरी. म्हणजे माझ्यामुळे तुमच्या दोघांच्या नात्यात नको दुरावा यायला. मला असं वाटत होतं की तू आजच्या दिवशी तरी माझ्याशी चांगलं बोलशील. खरं तुला सांगू का, पुरुषाने महिलेचा आदर करण्यापेक्षा ना महिलेनंच महिलेचा आदर केला पाहिजे. कारण जर बाईच बाईचा आदर करत नसेल तर तो महिला दिन साजराच काय होणार आहे. आणि ज्या दिवशी बाई बाईचा आदर करेल ना, त्या दिवशी खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा होईल. उसासे सुन्या काळजाचे विरले सारे नशिबी आले निखा